शेतकरी मित्रांनो, मी चेतन महेरपुरे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या विदर्भामध्ये 10 ते 15 दिवस झाले पाण्याचा खंड पडला आहे. त्यामुळे काय झालं, कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात चुरड्याचा प्रादुर्भाव म्हणजे मावा, तुडतुडा आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. जास्त करून आपल्याला तुडतुड्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्याचं कारण असं की आपल्याकडे पाण्याचा खंड असल्यामुळे जास्तीत जास्त टेम्परेचर वाढलं आहे आणि ह्युमिडिटी खूप जास्त प्रमाणात. त्यामुळे काय झालं, आपल्याकडे तुडतुड्याचा प्रभाव खूप वाढला आहे. बरेचसे शेतकऱ्यांनी इमिडाक्लोप्रिड किंवा मग मोनो किंवा ॲसिपेटचा फवारणी केला आहे. त्यामुळे काय होते, मावा तर क्लिअर होऊन राहिला पण तुडतुड्याचा अटॅक कमी होत नाही आणि त्यामुळे कपाशी पिकाची वाढ थांबली आहे किंवा कपाशी पिकाला पाहिजे त्या प्रमाणात फांद्या येत नाही किंवा त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या तुडतुड्यावर किंवा मावा, तुडतुडे, पांढरे माशी यावर एकत्रित नियंत्रण मिळवायचं असेल तर काही घटक तुम्हाला वापरायचे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण नियंत्रण मिळेल, जसे की टॉलफ्रीन फाईट एक घटक असा आहे ज्यामुळे तुम्हाला मावा, तुडतुडा आणि पांढरी माशी याचे एकत्रित नियंत्रण मिळते. सोबतच याच्यामध्ये बुरशीनाशकाचं पण काम करते. त्याचसोबत एक येते फ्लोमिकामाइड म्हणजे उलाला, जो आपल्या उलाला नावाने मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे, तो म्हणजे फ्लोमिकामाइड. याचा सुद्धा वापर करू शकता, पण यापेक्षा ह्या महागात पडते आणि यापेक्षा स्वस्त आणि चांगला एक घटक आहे म्हणजे तो म्हणजे टॉलफ्रीन फाईट. टॉलफ्रीन फाईटचा जर वापर केला आपण 40 ml प्रति पंप याप्रमाणे 18 ते 20 लिटरचा, तर आपल्याला काय होते, पांढरा माशी, मावा, तुडतुडी यावर नियंत्रण मिळते. सोबतच आपल्या बुरशीजन्य रोगावर पण नियंत्रण मिळते आणि याचा रिझल्ट 18 ते 20 दिवस चालतो. त्यामुळे तुम्हाला पांढऱ्या माशी, मावा, तुडतुडे याच्यावर 100% नियंत्रण मिळते.